मावशी NSS पोरं आले ती NSS पोरं अहो फार्ग्युसन कॉलेज नाही का पुंच तिथनं लोक आले ती म्हणे ते डेक्कन बसलं बरोबर बरोबर गावचा विकास करण्यासाठी आले ते म्हणे असं आमच्या गावात कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही. आम्ही सांगतो आमच्या गावात राजकारण नाही पाहिजे. हे सगळं ग्रामपंचायतीच्या निवडणुकींच्यासाठी चाललंय. असं नाही हो ते लोक म्हणे तिथं काहीतरी नवीन नवीन माहिती सांगायला आले ती आणि कसली माहिती काय आपल्या गावाला याचा काय फायदा हाय का अगं. ते असेल तर बोला. आणि ते शहरातले लोक इथं काय म्हणून करणार आहेत? काय म्हणून करणार आहे अरे असं नसेल र फायदा नाही झालं तर तोट तरी नक्कीच नाही व्हायचं बघ. मला नाही वाटत ते कसल्या काय मनात हेतू धरून आले असते. म्हणजे तुला काय म्हणायचं नेमकं आलेत कशासाठी मग त्या दिवशी ते दोघं आलती एक पोरगी आणि ते दोन पोरं सांगत होती मला म्हणे काहीतरी माहितीच्या अधिकाराबाबतीत काहीतरी सांगणार आहेत म्हणे. माहितीचा अधिकार अन्नवाला हा टोपीवाला माहितीचा अधिकार म्हणणं म्हणजे माहितीच्या अधिकाराखाली आपल्याला कुणाला काय बी प्रश्न विचारायचा हक्क आहे बघा. कसले प्रश्न? कसले प्रश्न तर जसं कोणी काय केलं सांगा. नाही सखूबाईचं नाही मग माझी म्हैस हरवली त्याचं पण काय त्याचा पोलिसाला तू विचारू शकतो. पण ते सगळं करायचं कसं बरं? हा माहिती ना करा. मग त्याच सगळं माहिती द्यायला ते सजग नागरिक मंच आहे ना पुण्याचं. कुठलं सजग नागरिक मंच फार मोठी संस्था आहे बघा. पूर्ण समाजसेवा करते. त्याचा मेन लीडर विवेक येलनकर नवलकर नाही विवेक वेलणकर विवेक वेलणकर लय मोठे साहेब म्हणतात. ते येणार आहेत आपल्या कधी कधी हो मॅडम ते येणार आहेत 8 तारखेला. 8 तारखेला दुपारी 2:30 ते 3 वाजता कुठे? आपल्या चौडीवर कार्यक्रम होणार आहे. सगळे लोक येते सगळे लोक आपण सगळ्यांनी जायचं. आणि माझं काय म्हणणं आहे फायदा नाही झाला तर तोटा तरी नक्की नाही होत. बरोबर बोलला एक तोंडात साखर पडली आणि गोट बोलली हे ना बघा. आणि ते आकाश दर्शन का काहीतरी ते ऐकलं होतं बाबा मी. मला एक सांग ते आकाश का कोण त्याचं काय अरे तसलं ते आदर्श नव आकाशाचं दर्शन नाही भेटत म्हणून गावात आलेत ते काय आकाश? नाही आकाशाचं पूर्ण सगळं सांगणार आहे. मी आपण टीव्हीत पाहिलेलं ते अशा मोठ्या मोठ्या दुर्बिणीनं एवढं मोठे मोठे आकाशातले तारे धावतात म्हणे. ते का? अरे आपला तो ममद्या तो एकाची पडी तारे दाखवते की कशाला त्यांच्याकडे जायचं. हो त्याच्याकडे का? हा जोशी येणार आहे. आपल्या पोरांचा फायदा काय मग यात? ते सगळं जाऊ द्या. हे आपलं झालं. पोरांचं काय इथं येऊन ही पोरं धिंगाणा घालणार त्याच्यामुळे आपल्या पोरांचा अभ्यास होतो. त्यांचं काय म्हणायचं त्यांच्या पुढे भवितव्य वगैरे हाय की नाही? अहो ह्या ऐकलंय म्हण ते पोरांच्या भविष्याबद्दल माहिती सांगण्यात का हो बाई बरोबर आहे का? अरे करिअर ते हो हो अगदी बरोबर आहे. विजय नवले म्हणून एक प्रोफेसर आहेत पुण्यातले मोठे. ते येणार आहेत करिअर गायडन्स आणि गप्पा मारण्यासाठी इथल्या मुलांसोबत. अहो करिअर गायडन्स म्हणजे कसं होईल हो लोकांबद्दल काय वाटेल लोकांना? अरे ते आपलं ट्रकचं करिअर का नाही ते कॅरियर घेऊन जायला. बाईसाहेब अहो गप्पा मारून त्यातून तुम्हाला ते सांगणार आहेत की तुम्हाला तुमचा इंटरेस्ट कशात आहे तो कसा डेव्हलप करायचा त्याचं कसं काय करायचं ते एक्झॅक्टली काय म्हणजे आपलं भविष्य चांगलं घडवायसाठी सगवायचा कनेक्टर होणार नाही तुमच्या तोंडात पण नुसतं ऐकून कलेक्टर होत नसतं. त्याने शाळेला पण जायला पाहिजे. तो इथं चावडीवर सारखं गोटे खेळत बसला कसला दमडीचा कलेक्टर होते. म्हणून तर NSS लोक आल्या ती शाळामध्ये सगळ्यांना पाठवायला. पण मी त्या चावडीपाशी काहीतरी गोंधळ बघितलाय. कसला त्या काहीतरी खुर्ची आणि टेबल मांडत होती आणि त्या 2-3 पोरी रांगोळी पण काढत होत्या. कशासाठी? आता आता चावडी 2 मिनिटापूर्वी यांना माहित असेल की यांना
का हो मॅडम काय चाललंय आमच्या गावात? NSS चा जो कॅम्प आला आहे त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आता संध्याकाळी 7 वाजता चावडीवर होणार आहे. असं होय. आणि त्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणजे मोठे शिक्षक मुख्याध्यापक ते स्वतः येणार आहेत. आयो समजासनी तिथं गेलं पाहिजे बरं का? समजासनीच यायला पाहिजे. ए श्याम्या जायला सांग बरं का? ओय, तुझ्या आईवर जायचं नाही तुला सांगतो. माझ्या बाळाला पण घेऊन येतो मी. आई मावशी सगळ्यांना सांगतो आणि सगळ्यांनी नवीन लग्न बिघडून घालून येऊ सगळं. तिथं आपण बसलोय बोलत तिथला कार्यक्रम सुरू नाही का व्हायचा? चला चला चावल्या. हा गावकरी मंडळींनो, आम्ही सगळे जे तुम्हाला सांगितलंय माध्यमातून आमचा एकच उद्देश आहे की आज संध्याकाळी सगळ्या गावकऱ्यांनी इथं जमा व्हायचे. त्याबद्दल जे उद्घाटनाचा कार्यक्रम आहे त्यात नवनवीन कोणत्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहेत, जी लहान लहान तुमची छोटी छोटी मुलं आहेत त्यांचं भवितव्य कसं घडवायचं, समोर काय काय योजना आहेत, काय आपलं भवितव्य आहे, काय आपण आहोत, याबद्दल संपूर्ण माहिती आपण गावकऱ्यांना देणार आहोत. त्यासाठी वेगवेगळे शिक्षण तज्ञ विचारवंत आपल्याला या मंचावर मिळतील. आपल्या या छोट्याशा गावी एरवी आपण स्वप्न पाहतो फक्त टीव्हीच्या माध्यमातून, पण आता प्रत्यक्ष तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचते आहे. तर तुमचं हे आद्य कर्तव्य आहे की तुम्ही सगळ्यांना ही माहिती पुरवा की आज आपल्या चावडीवर उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. मग सगळेजण हाजरी देतील की नाही एकदा सगळे जोरात हो म्हणून दाखवा बरं का? धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.